नमस्कार, मी पूर्वी भावे. 0 आवर मध्ये आपलं स्वागत. आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि समाजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला, कारण लाखोंच्या गर्दीसह मनोज जरांगेंनी आज पहाटे मुंबई गाठली आणि 10 वाजता आपल्या 9व्या उपोषणाला सुरुवात केली. त्यांना संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 1 दिवसाचीच मुदत होती, पण ती मुदतही आता एका दिवसाने वाढली आहे. मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंना उद्या संध्याकाळपर्यंत उपोषणाची परवानगी दिली आहे. असं असलं तरी आजच्या अवघ्या काही तासांच्या उपोषणामध्ये बरंच काही घडून गेलं. आझाद मैदानाच्या आत जे घडलं ते जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच मैदानाबाहेर जे घडलं तेही महत्त्वाचं आहे. आज मनोज जरांगेंचं उपोषण सुरू झालं आणि त्यांना असलेलं जनतेचं समर्थन बघून मंचावर राजकीय नेत्यांचं पिपली लाईव्हही सुरू झालं. आझाद मैदानातल्या उपोषणादरम्यान राजकीय नेत्यांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली. खरं तर आतापर्यंत मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी नेहमी सॉफ्ट भूमिका घेतली आहे. त्याच एकनाथ शिंदेंना जरांगेंच्या मागणीच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी आज विलन ठरवलं, ते ऐकूयात. या सगळ्या गोष्टी ज्यांनी आरक्षण देऊ हे शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं. म्हणजे सरकार आलं तर आम्ही 6 महिन्यात आरक्षण देऊ हे ज्यांनी सांगितलं होतं तेच लोक सरकार सत्तेमध्ये आहेत. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे, कारण मी जरी काय म्हटलं तरी आज माझ्या हातात काहीच नाहीये. आता उद्धव ठाकरेंनी केलेल्या या आरोपांना एकनाथ शिंदेंच्या एका वक्तव्याची किनार आहे. तारीख होती 24 ऑक्टोबर 2023. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. BKC मैदानामध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा सुरू होता. शिंदेंचं भाषण सुरू होऊन अर्धा पाऊण तास झाला होता आणि एकनाथ शिंदे बोलता बोलता थांबले. पुढे नेमकं काय घडलं ते तुम्हीच पहा. या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या मराठा समाजासाठी लढणार, इतर कुणावरही अन्याय न करता. कारण हे सर्व आपले आहेत, सर्व समाज बांधव आपले आहेत. आणि म्हणून मी छत्रपतींच्या समोर साक्षीने या ठिकाणी त्यांची शपथ घेऊन सांगतो नाही, मी तिथे जाऊन त्यांच्या समोर नतमस्तक होतो. आणि उद्धव ठाकरेंच्या याच आरोपांवरती आहे आपला आजचा पहिला प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न आहे, एकनाथ शिंदेंनीही मनोज जरांगेंना आरक्षणावरून फसवलंय. उद्धव ठाकरेंचा आरोप पटतो का आणि त्यासाठी पर्याय आहेत, होय किंवा नाही. आता उद्धव ठाकरेंनी इतका गंभीर आरोप केलाय असं म्हटल्यावरती उत्तर तर येणारच होतं आणि तसंच झालं. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार पलटवार केला आणि त्यांनीही इतिहासाचाच आधार घेतला. 2018 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गमवावं लागलं होतं. अर्थात ते आरक्षण कोर्टाच्या कसाट्यात गमवावं लागलं होतं, पण त्यावेळी मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरेच. मग काय, हाच इतिहासाचा दाखला देत आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं. याचं काढून त्याला देणं हे खरं म्हणजे करताही येणार नाही. पण मराठा समाजाला जे जे काही करता आलं ते केलं आहे. मुख्यमंत्री महोदयांची आमची चर्चाही झाली की जे काही देणं शक्य आहे, पण कायद्याच्या चौकटीत बसून, नियमामध्ये बसून, कुणाचंही आरक्षण कमी न करता, कुणाचंही नुकसान न करता जे जे काही देणं शक्य आहे ते त्याच्याबद्दल सरकार सकारात्मक. महायुतीने दिलेलं आरक्षण ते मुख्यमंत्री असताना टिकवू शकले का? का दुर्लक्ष केलं? मग मराठा समाजाबद्दल किती तुम्हाला कळवळा आहे, किती तुमची भूमिका दुटप्पी आहे. मराठा समाजाचं आंदोलन लाखांचं झालं त्यावेळेस कोणी टीका केली होती सामनामधून, कोणी टिंगल केली होती, आणि म्हणून त्यांना तर बोलायचा नैतिक अधिकारच नाही आहे. त्यांनी तर ते आरक्षण टिकवलं नाही. थेट छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेणारे आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलकांना प्रिय असणारे एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून मात्र माध्यमांपासून हाताचं अंतर ठेवून होते. ते मराठा आरक्षणावरती कमीच बोलत होते आणि बोललेच तर अगदी तोलून मापून. आजही त्यांनी तशीच प्रतिक्रिया दिली.
पण निदान ते आता काहीतरी बोलताना दिसतंय. पण सरकारमधले दुसरे मराठा नेतृत्व म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र या मराठा वादळावरती शांत होते. खरं तर दादांचे 1-2 आमदार मनोज जरांगे पाटलांच्या मंचावर आज जाऊनही आले. आता या परिस्थितीमध्ये आज संध्याकाळी पत्रकारांनी अजितदादांना गाठलंच. तेव्हाही त्यांनी अतिशय सावध भूमिका घेत आरक्षणावरती प्रतिक्रिया दिली. त्यामुळे आता सगळं फायर फायटिंग हे भाजपच्याच वाट्याला आहे हे सुद्धा स्पष्ट झालंय. आता तुमचं बहुमत, तुमचा मुख्यमंत्री तर तुम्हीच काय ते बघा, अशी सावध राजकीय भूमिका सो कॉल्ड मित्र पक्षांनी घेतल्याचं दिसतंय. आणि हीच राजकीय संधी साधून उद्धव ठाकरेंनीही राज्य सरकारवरती निशाणा साधला. आंदोलक हे काही दहशतवादी नाही आहेत, ही मराठी माणसं आहेत. ते त्यांच्या हक्काने विघ्नहर्त्याच्या उत्सवात न्याय मागायला आलेले आहेत आणि त्यांना अशी अपेक्षा कदाचित असेल की सरकार देऊ शकत नाही तर हे विघ्नहर्त्या तूच आमच्यावरचं विघ्न दूर कर. शिवाजी महाराजांची शपथ घेण्यात आली, त्यांना आरक्षण देण्यात आलं, आरक्षण देऊ सांगण्यात आलं, पण प्रश्न कुठे हललेला नाही आहे. त्याच्यामुळे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने पुढाकार घ्यायला पाहिजे आणि त्यांच्याशी संवाद साधून काय आहे, काय होऊ शकतं, काय करायला पाहिजे त्यांनी सोडवायला पाहिजे प्रश्न. बरं चला आता पाहूयात आणखीन एक राजकीय सामना जो रंगला उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये. मराठा समाजाला आरक्षण देणारा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांसाठी भाजप आणि महायुतीतून जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. इतकंच नाही तर खुद्द फडणवीसांनीही तसा उल्लेख केलाय. दुसरीकडे मराठा समाजाचं आरक्षण गमावणारा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंवरती टीकेचे बाणही सुरू झालेत. आज बाजू सावरत त्यांचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय राऊतांनी सकाळीच थोडीशी बॅटिंग केली, पण नंतर दुपारी स्वतः उद्धव ठाकरेंनी आरोपांची कमांड आपल्या हातात घेऊन फडणवीसांना प्रश्न विचारले आणि त्यावर फडणवीसांनीही तातडीचं उत्तर दिलं. इतकंच नाही तर मराठा आंदोलनाचं राजकारण करू नका असं आवाहनही केलं. हे नाही, आम्ही याला सामाजिक चष्म्यातनं पाहू. काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांचं नुकसान होईल, फायदा होणार नाही. कोण आहेत ते बघा ना. हे त्याने ते त्यांच्या पक्षामध्ये किंवा त्यांच्या युतीमध्ये जी काय आता एक घमासान चाललेली आहे, हे नेमकं त्यांना ते कोणाला उद्देशून बोलले, त्यांच्या बंदुकीचा रोग कोणाकडे आहे? देवेंद्र फडणवीसांच्या. हे पहिलं त्यांना विचारा की कोणी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवले, हे बंदूक ठेवणारे कोण आहेत? आणि मग एवढं जर असेल तर बंदूक ठेवण्यापर्यंत पाळी तुम्ही काय येऊ दिलीत? का नाही सोडत त्यांचा प्रश्न? आतापर्यंत आपण जेव्हा सत्तेवर आलेला आहात तेव्हा आपण या प्रश्नाला चालना दिली किंवा त्या माध्यमातून राजकारण तुम्ही केले मिस्टर फडणवीस. आणि तुम्हाला आता त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण राजकारण करत असेल, आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, जनतेला विश्वासात घेऊन सांगा की हे राजकारण करणारे कोण आहे? तुमच्या सरकारमध्ये आहेत, विरोधी पक्षात आहेत की कॅबिनेटमध्ये आहेत? वेगवेगळे पक्ष जे या संदर्भात सोयीची भूमिका घेत आहेत, त्या पक्षांना माझं हे आव्हान आहे की सोयीची भूमिका घेऊ नका. भूमिका घ्यायची तर ठाम भूमिका घ्या. ठाम भूमिका घेताना दिसत नाही. आम्ही तर बोललोच होतो, याचंही करा आणि त्याचंही करा, अशा प्रकारची भूमिका नको. जे कायदेशीर आहेत ती कायदेशीर भूमिका घ्या ना. तुमची भूमिका सांगा, काय कायदेशीर भूमिका आहे. आता हा राजकीय सामना सुरू असताना मुंबई मात्र मराठा आंदोलकांमुळे जॅम होत होती. त्याचीच काही दृश्यही आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दाखवणार आहोत. आझाद मैदान सकाळीच भरलं. 5,000ची परवानगी होती, पण गर्दी इतकी होती की मैदानासमोर असलेल्या चौकात सगळीकडे मराठा तरुण दिसत होते. भगवी उपरणी खांद्यावर टाकलेली, भगवी टोपी परिधान केलेली गर्दी जमली होती. मुंबईच्या पावसानंही या आंदोलकांच्या उत्साहावरती विरजण पाडलं. तसा प्रयत्न केला, पण ते विरजण काही पडलं नाही, कारण CSMT स्थानकावर कडाडलेल्या हलगीनं या आंदोलकांमध्ये नवा उत्साह निर्माण केला. आणि मग घरून निघताना बांधून घेतलेल्या शिदोरीच्या गाठी CSMT स्थानकावरच सुटल्या. त्यासाठी मराठा आंदोलकांनी CSMT स्थानकावरती मांडी घालून बसणं पसंत केलं. या मराठा आंदोलकांना मुंबईतल्या माणुसकीचा झराही अनुभवायला मिळाला. एका मुंबईकरानं आपल्याकडचा डबा प्रेमानं मराठा आंदोलकांना खायला दिला. त्यानंतर आज संध्याकाळी 7 वाजता मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधला आणि मराठा तरुणांना आवाहन करत आंदोलनाची पुढची दिशाही सांगितली.
त्याचवेळी त्याने मुंबईत मिळालेल्या वागणुकीसाठी राज्य सरकारला कठोर शब्दांमध्ये सुनावलेही. उंटावर बसून काडीनं औषध लावणे असं त्याला म्हणतात. कारण उंटावर जर माणूस बसला तर खाली दुख झालेल्या माणसाला काडीनं औषध लागतच नाही. जर ते उंटाचा खाली उतरला तर एखाद्याला जखम झाली असली तर त्याच्यावरती मलम तो लावू शकतो. ते उंटावर बसून काडीनं मलम लावणे याला म्हणतात. कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्र शिव्याने नाही तर कर्तृत्वाने लक्षात ठेवतो. काय कर्तृत्व आहे बरं फडणवीस साहेब तुमचं, मला जरा सांगाच. तुम्ही धनगराच्या लाकूड घातलं, परत म्हणता शा दिल्या आहे का? मग आता आमची खेड्याची भाषा आहे. आता तुम्ही परत म्हणता शा दिल्या. धनगराला तुम्ही आरक्षण नाही दिलं. तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केले मतदान घेऊस तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला 1 रुपया नाही दिला. एकाला पण त्याच्यावरती भरती केलेली नाही बरं का. फडणवीस साहेब ऐका आता प्रेसच्या माध्यमातून तुमच्या दारात आहे. मी आता काय लांब नाही, तुम्ही हे काय इथून लाईट दिसतो तुमचा दाबा देऊ. आणि तुमचं कर्तृत्व काय सांगा. तुमचं कर्तृत्व ते धनगराचं तुम्ही वाटोळ केलं ते कर्तृत्व आहे. कायकाडी समाजाला या राज्यात वेगळं आरक्षण आहे. कायकाडी समाज असा आहे या राज्यातला की त्याला विदर्भात तो एससी. आता जर एखाद्या व्यक्तीला किंवा मोहिमेला एवढं समर्थन असेल तर नेते तिथे पोहोचणारच. काहींचं मनापासून समर्थन असेलही, पण काहींसाठी राजकीय पोळी शेकणं एवढाच कार्यक्रम असू शकतो. अर्थात हे शून्य महाराष्ट्राला नवांना सांगायची गरज नाही. मुंबईकडे कूच करण्याआधी जरांगेंनी मराठा समाजाच्या नेत्यांना आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं आणि त्याला प्रतिसाद देत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील आझाद मैदानावरती पोहोचले. तसंच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे, निलेश लंके, भास्कर भगरे, आमदार अभिजित पाटील यांनीही हजेरी लावली. शिवाय राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित यांनीही आझाद मैदान गाठलं. गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेलं मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आज भेटण्यास आलेल्या याच आमदार खासदारांच्या पथ्यावर पडल्याचं निवडणुकांच्या निकालातनं नेहमी दिसून आलंय. शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणेंनी तर अनेकदा उघडपणे जरांगेंमुळेच विजय मिळाल्याचं मान्य देखील केलंय. आता आपण बोलूयात मूळ विषयाकडे. आता जरांगेंची मागणी नक्की काय आहे? तर त्यांना ओबीसी मधनं मराठा कुणबींसाठी आरक्षण हवंय. मग विरोधात बसून या मागणीला समर्थन देणारे आज फक्त सरकारची मजा बघतायत का, असा प्रश्नही विचारावासा वाटतोय. आणि त्याला कारण आहे आम्ही आज काही नेत्यांना विचारलेला प्रश्न. समर्थन तर सगळेच देत आहेत, पण आम्ही विचारलं की जरांगे मागतायत ते आरक्षण मराठ्यांना ओबीसीतनं दिलेलं तुम्हाला चालणार आहे का? उत्तर हो किंवा नाही असंच द्या. तर बघा काय मजा आली आहे. मराठ्यांच्या ज्या भावना आहेत त्या सरकारने जपल्या नाही, पण जपल्या पाहिजे. म्हणजे ओबीसीतून दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे? हे मुद्दा काय आहे. जी भूमिका मराठा समाज ज्या आता समजा मराठवाड्यामध्ये हैदराबादच्या ज्या गॅझेट आहे ते जे ओबीसी आणि मराठा काही वेगळे नाहीच आहे ना. माझा साधा प्रश्न आहे की ओबीसीतून दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे? नाही हे हा मराठ्यांना आरक्षण मिळालं पुन्हा पाहिजे. विचारतो, माझा प्रश्न आहे ओबीसी हा मी मराठा म्हणून आहे. मी कोणाकडून घ्या आणि कोणाकडून द्या म्हणणे, मराठ्यांना मिळालं पाहिजे एवढं. कसं? आम्ही सांगितलेलं आहे की ओबीसी समाजाला मिळालेलं आरक्षण एक शूद्र म्हणून मिळालेलं आरक्षण आहे आणि त्यामुळे त्यांना आरक्षण द्यायचं जे आहे ते त्यांनी जो वाट पेटवलाय या सरकारने, हा त्याच्यासाठीच पेटवला आहे की जे होणार नाही ते होण्यासारखं दाखवायचं. मला सांगा ना, पहिला जो एकनाथ शिंदे साहेबांनी गुलाल उधळला तो गुलाल आहे कुठे? म्हणजे विस्मृती ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. याचा सर्वात जास्त वापर जर कोणी करत असेल तर ते बीजेपी. सगळं विस्मृतीत टाकून द्यायचं. आजच्या दिवसभरातल्या या सगळ्या घटनांवरती आणि आमच्या प्रश्नावरही तुम्ही भरभरून प्रतिक्रिया दिल्यात. त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. तर आजचा आमचा प्रश्न होता, एकनाथ शिंदेंनीही मनोज जरांगेंना आरक्षणावरनं फसवलंय, उद्धव ठाकरेंचा हा आरोप पटतो का? एक्सवरनं प्रतिक्रिया दिली आहे डॉक्टर संजय कांबळे यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला आरक्षण लागू करू असं आश्वासन दिलं होतं. पुढची प्रतिक्रिया एक्सवरनं आहे हेमंत यांची. एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला खूप मदत केली आहे.
लाखो मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षणही मिळालंय. त्याशिवाय उरलेल्या समाजाला 10% वेगळं आरक्षणही आहे. पुढची प्रतिक्रिया युट्यूबवरनं आहे विजय खैर यांची. निवडणूक आली की आरक्षणाची आठवण येते आणि हे खेळ पाहायला मिळतात. आता महापालिका निवडणुका आहेत त्यामुळे हे होणार हे माहीत होतं. युट्यूबवरनंच पुढची प्रतिक्रिया आहे अक्षय काळे यांची. होय, कारण मागच्या वेळी मागण्या मान्य करून मुंबईमध्ये शिंदेंनी जरांगेंना पेढा खाऊ घातला आणि पुढे युती सरकारनं दिलेला शब्द पूर्ण केला नाही. इंस्टाग्रामवरनं राजा कारले म्हणतायत उद्धव ठाकरेंनी मिळालेलं आरक्षण घालवलं. इंस्टाग्रामवरचीच पुढची प्रतिक्रिया नितीन माळी यांची आहे. महाराष्ट्रामध्ये गोरगरीब जनतेला शेतकऱ्यांना फसवणाऱ्या राजकीय टोळ्या तयार झाल्यात. फेसबुकवरनं शरद क्षीरसागर म्हणतायत उद्धव ठाकरेंचं म्हणणं अगदी खरं आहे. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया मनोज जाधव यांची आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष काही केलं नाही. तर तुमच्या या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता आपण आपल्या तज्ज्ञांसोबत चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपण जाऊयात गेस्ट सेंटरला. आजचे आपले तज्ज्ञ आहेत महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता ॲडव्होकेट श्रीहरी आणे, भाजपचे नेते महेश लांडगे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार. या चौघांशी आपण चर्चा करणार आहोत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण जाऊयात भाजपचे नेते महेश लांडगे यांच्याकडे. महेशजी, एकंदरीत ज्या पद्धतीने आज हे आंदोलन संपलेलं नाही आहे, उद्या सुद्धा आंदोलनाचा पुढचा एक पर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे, ते पाहता असं दिसतंय की सरकारच्या ज्या हालचाली आहेत त्या कुठेही प्रतलावरती नाहीत. म्हणजे लोकांच्या समोर काहीच घडत नाही. सगळं असं पडद्यामागे का घडतंय? हालचाली नेमक्या काय घडतायत? नमस्कार. कसं आहे, सरकार म्हणून जे पण काही जबाबदारी सरकारची आहे ते सरकार एकदम प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करण्याच्या भूमिकेत आहे. एकंदरीत काय आहे तर हा जो विषय आहे या विषयाला कुठला राजकीय अँगल न देता पाहिलं पाहिजे आपण याच्याकडं. पहिलं महत्त्वाचं म्हणजे मागच्या 2014 पासून तर आत्तापर्यंत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये जे जे काय देण्याचा प्रयत्न, मला बघा मराठा जो काही आरक्षणाचा जो मुद्दा आहे, मी एक मराठा समाजात नाही, तो त्याच्याबद्दल मला सुद्धा तेवढीच आत्मीयता आहे. आदरणीय जरांगे दादांच्या माध्यमातून हा लढा उभं करणं सोपा नाही, हा फार मोठा लढा झाला आहे. त्याला न्याय पण मिळाला पाहिजे आणि तशा पद्धतीची पावलं आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातून मागच्या 5-10 वर्षात आपण पाहतोय. मध्ये 2.5 वर्षात काय झालं, मला राजकारणात जायचं नाही. हा जो मुद्दा आहे हा माझ्यासाठी राजकारण म्हणून नाही आहे, हा माझा मुद्दा हा अस्मितेचा मुद्दा आहे. याच्यामध्ये काय कशा पद्धतीनं आता मी बऱ्याच ठिकाणी आज कालपासून म्हणजे बऱ्याच नक्कीच महेश, आम्ही सुद्धा राजकारण म्हणून मुळीच विचारत नाहीये, पण आता सध्या काय घडतंय सरकार आणि त्याचबरोबर जरांगेमध्ये चर्चा होतीये का? तुम्हाला नाही म्हणत मी ताई, ऐका ताई, मी ताई तुम्हाला नाही म्हणत आहे. मी काय बोलतोय, जर हा मुद्दा सोडवायचा आहे तर याला कुठल्याही राजकीय अँगल न देता जे राजकीय महत्त्वाचे पक्ष आहेत त्यांचे जे पदाधिकारी आहेत, मनप्रमुख जे आहेत, ज्यांची नावं आता आपण सगळेजण सकाळपासून ऐकतात मागल्या 30-35 वर्षात, मला त्याला जायचं नाही, पण या सगळ्यांनी एका व्यासपीठावर यावं. जसं आता मी बघा एबीपी माझावर आपल्याच इकडं पाहिलं, अनेक नेत्यांना तुम्ही विचारलं की ओबीसीतनं पाहिजे का मराठ्यांना सेपरेट पाहिजे, त्याच्यात कुणी स्पष्ट भूमिका दिली नाही. हे पहा, हे राज्य चालवत असताना सामाजिक सलोखा जपणं हे सुद्धा मुख्यमंत्र्यांचं काम आहे. मुख्यमंत्र्यांनी आत्तापर्यंत मी जर यादी तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कुणाला मराठा समाजाला सारथीच्या माध्यमातून असून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून किती फायदा झाला असेल. अजून सुद्धा मराठा समाजाला शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आरक्षण मिळावं याच्यासाठी प्रयत्न करणारं शिष्टमंडळ किंवा त्या दृष्टीनं फक्त यासाठी राजकारण म्हणून नाही. म्हणजे तुम्हाला थोडंसं थांबवतेय, मी वीरेंद्र पवार यांच्याकडे जाते जे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहेत. तुम्हाला हे पटतंय का की कायदा सुव्यवस्था राखल्यामुळे कुठेतरी पुढचं पाऊल घेणं सरकारला शक्य होत नाहीये? नाही, मला प्रश्न नाही समजला तो.
आत्ताच आत्ता महेशजी असं म्हणाले की कायदा आणि सुव्यवस्था राखणं सुद्धा गरजेचं आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये, आणि त्यामुळे सरकारला या संदर्भामध्ये पुढचं पाऊल घेणं हे कुठेतरी त्याची अडचण होतीये का? नाही, त्याचा आणि ह्याचा फार वेगळे हे अर्थ होतात. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती तशी काही नाहीये की मराठा समाजाला आरक्षण दिलंय कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मराठा समाजाची मागणी जी आहे ती संविधानिक आहे आणि ज्या पद्धतीने चाललेली आहे, ज्याप्रमाणे कुणबीचे दाखले मिळत आहेत, ज्याप्रमाणे ज्या शिंदे कमिटीने महाराष्ट्रभर फिरून हैदराबादलाही फिरून ज्यावेळी गॅझेट चेक केले आणि त्याच्यामध्ये बरेचसे मराठा समाजाचे आपले दाखले मिळाले. आता हे सर्व लक्षात घेता या गोष्टी एक लक्षात घेतलं पाहिजे की जर एवढ्या मोठ्या प्रमाणात दाखले मिळले म्हणजे मराठा समाजाची संख्या आहे ओबीसी म्हणून, आणि दाखले मिळतात त्याचा अर्थ की कुणबीसाठी ते प्राप्त आहेत. आता जर राज्य सरकारने मधल्या काळामध्ये जर बघायला मिळालं की सर्टिफिकेट मिळाल्यानंतर व्हॅलिडेशन होत नाहीत, व्हॅलिडेशनची कामं होत नाहीत. माझं स्वतःचं मी एक एसीबीसी साठी सर्टिफिकेट ऍप्लिकेशन केलं, तुमच्या माध्यमातून सांगतो, आज 2 महिने झाले. बरोबर आहे, तुमचा मुद्दा कळलेला आहे. हाकेजी तुमच्याकडे मी लवकरच येणार आहे, पण त्याआधी मी श्रीहरी आणे सरांकडे जाणार आहे आणि त्यांना असं विचारायचं आहे की हा जो मुद्दा त्यांनी आता मांडलेला आहे किंवा जरांगेंचा जो मुद्दा आहे आरक्षणासंदर्भातला, तो संविधानिक आहे असं आपल्याला वाटतं का? मुद्दा संवैधानिक आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण शेवटी त्याचा संबंध डायरेक्टली भारताच्या संविधानाशी येतो. भारताच्या संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं आरक्षण देण्यात आलेलं आहे ते बसतं का नाही याचा विचार करावा लागतो. तसं पाहता हा संविधानिक मुद्दाच म्हणावा लागेल आपल्याला. मुख्यतः आपण याचा विचार करताना एक गोष्ट लक्षात घ्या की संविधानामध्ये SEBC नावाचा जो नवीन प्रकार आहे, जो महाराष्ट्रामध्ये 10% देण्यात आला माननीय शिंदेजींच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये, त्याचा 2024मध्ये जो ॲक्ट झाला, 10% ज्यादा आरक्षण दिलं ते OBCच्या बाहेरचं दिलेलं आहे. OBCच्या बाहेरच्या आरक्षणामध्ये 10% वाढ झाल्यामुळे टोटल महाराष्ट्राचं आरक्षण 51%च्या पलीकडे गेलं आहे. हे असंविधानिक समजलं जातं. त्याच्यामुळे ह्या आरक्षणाचा बचाव करण्याकरता सरकारला भरपूर त्रास होणार आहे. सरकार हे आरक्षण OBCमध्ये जरी दिलं असतं, त्याचा राजकीय भाग सोडून द्या, भांडणं झाली असती एक OBCच्या घटकाची दुसऱ्याबरोबर, कारण तुम्ही आमचं कसं घेता वगैरे वगैरे, आणि जी चालूच असतील ते बाजूला ठेवा. पण त्याच्यामध्ये जर दिलं गेलं असतं OBCमध्ये हे आरक्षण, तर कदाचित 51%ची बाधा आली नसती. एक मुद्दा 51%चा आहे जो त्रास देणार आहे, आणि दुसरा मुद्दा म्हणजे मराठी समाजाला आरक्षणाकरता कायद्यामध्ये पात्रता आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे हा राहणार आहे. आत्तापर्यंत हे अधिकार महाराष्ट्र सरकारकडे होते. मध्ये घटना दुरुस्तीने हे अधिकार केंद्र सरकार. बरोबर आहे. त्यामुळे संविधानाच्या दृष्टीने, कायद्याच्या दृष्टीने असे सगळे मुद्दे आहेत. आणि जी धन्यवाद तुम्ही आता जे सांगितलं त्याबद्दल. आणि याच अनुषंगाने प्रश्न आहे लक्ष्मण हाके यांना की या सगळ्या मुद्द्यावरती आता तुम्ही काय म्हणाल की OBCच्या अंतर्गत आरक्षण देणं हे असंविधानिक नाही आहे असं आपण आत्ताच ऐकलंय? नाही, अने साहेबांनी, मान्यवर अने साहेबांनी जे मत व्यक्त केले त्या मताशी मी पूर्णतः म्हणजे 100% मी सहमत आहे. जोपर्यंत महाराष्ट्रामधला सर्वोच्च न्यायालयाच्या भाषेमध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं तर डॉमिनंट कास्ट म्हणून ज्या मराठा समाजाकडे बघितलंय, शासनकर्ती जमात म्हणून ज्या मराठा जातीकडे बघितलंय, कम्युनिटीकडे बघितलंय, त्यांना जोपर्यंत सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह करता येणार नाही जोपर्यंत OBCच्या पॅरामीटर्स मध्ये ते बसू शकणार नाहीत, तोपर्यंत मराठा समाजाला OBC मधून आरक्षण मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि मुळात मराठा समाजाचं मागासलेपण अनेक स्टेट बॅकवर्ड कमिशननी नाकारलेलं आहे, अनेक हायकोर्ट्सनी नाकारलेलं आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये सुद्धा मराठ्यांना क्षत्रिय असं म्हटलं गेलेलं आहे. माझ्याकडे ती सगळी जजमेंट आहेत. आत्ताचं जयश्री पाटील 2023 मधलं सर्वोच्च न्यायालयाचं 650 पानाचं जजमेंट, त्या जजमेंटमध्ये मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण नाकारलेलं आहे. हे सगळं एक्झर्शन असताना, हे सगळी जजमेंट्स असताना आता मराठा समाजाला जर परत OBC मधूनच आरक्षण पाहिजे असं कोणी म्हणत असेल तर मला वाटतंय
ते म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या बाहेरचं आहे. आपल्या न्यायालयानं जे जजमेंट दिलेले आहेत त्या जजमेंटचं उल्लंघन करणारं आहे. त्यामुळे मी एक कार्यकर्ता म्हणून जरी आता शासनाने तसा काही प्रयत्न केलाच, समजा मराठा कम्युनिटीला ओबीसी मधूनच आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, तर त्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या, ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन या व्यवस्थेमध्ये झालं, ज्यांचं लिटरेचर, ज्यांची हिस्ट्री, जे त्या जातीमध्ये जन्माला आल्या कारणानं त्यांना इथल्या व्यवस्थेमध्ये दुय्यम वागणूक मिळाली, अशा लोकांच्या प्रतिनिधित्वासाठी हे ओबीसीचं आरक्षण जर दिलं गेलं असेल आणि कलम 16(4) जर तसा उद्देश असेल, मंडल आयोगाचा तसा उद्देश असेल, तर मला वाटतंय ओबीसी मधून आरक्षण देण्याला हे सगळे अडचण आहेत. त्यामुळे एससीबीसीचं जे एकनाथराव शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एक्झर्शनमुळे जे एससीबीसीचं आरक्षण दिलेलं आहे, ते शिक्षण आणि नोकऱ्यामधलं जे महाराष्ट्र शासनानं त्यांच्या अधिकारामध्ये ते दिलेलं आहे ते आता चालू आहे. आणि मला वाटतंय जोपर्यंत हे सगळ्या गोष्टी होणार नाहीत तोपर्यंत ओबीसी मधून आरक्षण मिळायला ऍज पर कॉन्स्टिट्यूशन, ऍज पर लॉ खूप अडचणी आहेत असं माझं मत आहे. धन्यवाद लक्ष्मणजी. वीरेंद्रजी, तुम्ही याबद्दल काय म्हणाल? नाही, मी पुन्हा एकदा तुमची माफी मागतो. माझे 2-3दा कनेक्शन कट झाले कारण मैदानाच्या इकडे इंटरनेट नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे की हा एक माणूस, आमच्याकडे एक असा नेता आम्हाला मिळालाय की जो स्वतःच्या जीवाची बाजी लावून तो लढतोय. आम्ही त्याच्या समर्थनार्थ तिथे मैदानामध्ये उभे होतो. आजही आता रात्री पुन्हा पाऊस चालू झालेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही प्रयत्न करतोय की कशा लवकरात लवकर याचा मार्ग निघावा यासाठी आहे. लक्ष्मणजी हाके यांना मी त्या दिवशी सांगितलं की ते क्षत्रिय मराठी आहेत, धनगर आहेत, असले तरी आमचेच भाऊ आहेत. कुठे ना कुठेतरी काय ते सामोपचाराची भाषा निघेल. माझे बंधू आहेत, मी त्यांना दूर जाऊ शकत नाही. मध्ये मध्ये काही ना काहीतरी होत असतं. काही भाऊ उलट सुलट काही ना काहीतरी बोलणं चालू असतं. परंतु महाराष्ट्राची आपली परंपरा आहे, आपली संस्कृती आहे, ती आपण जपली पाहिजे. कुठे ना कुठेतरी हे तेढ कोणतरी जाणून बुजून निर्माण करतंय किंवा त्याचा भास आणतंय. माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला सांगायचंय की या चांगल्या महाराष्ट्रामध्ये आणि या गणपतीचे हे संकट मोचन ज्यावेळी आलेले आहेत, असं महाराष्ट्रावरती आलेलं संकट दूर होईल, काहीतरी चांगला मार्ग ह्याच्यातनं निघेल किंवा एक चांगली बातमी निघेल अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि मी थांबतो कारण मला खूप अडचणी आहेत तिथे काही गोष्टी सांभाळण्यामध्ये. हाकेंना काहीतरी म्हणायचं, आपण त्यांच्याकडे जाऊया. हाके, पवार साहेबांना मला उत्तर द्यायचं आहे. पवार साहेब नेहमी धनगरांचं क्षेत्रीयत्व सांगतात. मला पवार साहेबांना एका प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडून घ्यायचं आहे की तानाजी मालुसरे हे योग्य होते की नाही. मग तानाजी मालुसरेंच्या कम्युनिटीला कुठल्या प्रवर्गातून आरक्षण मिळतं, तर ते शेड्यूल्ड ट्राईब्स मधून मिळतं. बेहेरजी नाईक शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये हेर खात्याचे प्रमुख होते, त्यांना कुठलं रिझर्वेशन मिळतं, तर विजयंती अप्रवर्गातलं मिळतं. नाभिक समाजामधले जीवा महाले, शिवा काशीद हे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये लढता लढता त्यांनी आपल्या जीवाची कुर्बानी दिली. मग त्यांना कुठलं आरक्षण मिळतं, तर ते ओबीसी मधून मिळतं. त्यामुळं असं काहीतरी म्हणून शेकडो वर्षाचं जे सोशल डिस्क्रिमिनेशन आहे, इथली समाज व्यवस्था आहे, इथं त्या जातीमध्ये जन्माला आले म्हणून त्यांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे इथल्या व्यवस्थेचा, तो इथं कुठंतरी ही माणसं अभ्यासानं बोलत नाहीत, विना अभ्यासानं काहीतरी गोष्टी या महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न करतात. मला वाटतं त्यांनी थोडासा त्यांचा अवेअरनेस वाढवला पाहिजे. अरे क्षत्रिय, धनगर क्षत्रिय असतील तर मग इथले आदिवासी पण क्षत्रिय होते ना. गोंडवाना साम्राज्य इथं होतं ना या भूमीवरती. मग त्यांना तर आता ट्रायबल. हाच मुद्दा घेऊन आपण महेश लांडगेंकडे जाऊयात. महेशजी, या मुद्द्यावरनं, या दोघांच्याही म्हणण्यावरनं तुम्हाला काय वाटतंय? मी त्या दोघांच्या मुद्द्यावर एवढंच म्हणेल, हे पहा, प्रत्येक आता हक्केजींनी पण सांगितलं आणि पवार साहेबांनाही सांगितलं की याच्यामध्ये चांगला मार्ग निघाला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जे लोक राजकीय महत्त्वाकांक्षा ठेवून काही नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात, ज्याच्यामुळं तिथं माझा जो काही मराठा बांधव जमा झाला आहे, जर तिथं सगळा एकत्र आला आहे, भावनिक आहे आमचा मराठा बांधव, म्हणजे महाराष्ट्रात पूर्ण भावनिक आहे. मग अशा परिस्थितीमध्ये चुकीचं स्टेटमेंट देऊन एखाद्या व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून त्याच्यावर फक्त कसं काय सगळं राजकारण करता येईल अशा दृष्टीनं ज्यावेळेस बोललं जातं त्यावेळेस आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. जसं हक्केजींची भूमिका आहे, जशी पवारांची भूमिका आहे, सगळे क्षत्रिय. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? फडणवीसांना टार्गेट केलं जातंय असं तुम्हाला कुठेतरी म्हणायचं का? घटक आहे. हो हो हो, एक लक्षात घ्या, शेवटी राज्याचे 5 वर्ष मुख्यमंत्री तेच आहेत. त्यांनी मागच्या 10 वर्षामध्ये जे केलं त्याच्या अगोदर कुणीच केलं नाही. आज जे लोक त्यांच्या विरोधात बोलत आहेत
जे लोक त्यांना त्यांच्या विरुद्ध निरेटिव्ह सेट करतायत. पुढं 5 वर्ष आपल्याला बघा, एक मराठा आमदार म्हणून, मराठा समाजाचा घटक म्हणून मला असं वाटतं की मला या मुद्द्यावर उत्तर मिळालं पाहिजे. आरक्षणाच्या मुद्द्यावर कायद्याच्या चौकटीत बसून सगळ्या समाजाला योग्य असा न्याय मिळाला पाहिजे. आणि सगळ्या समाजाला, बघा, मुख्यमंत्री म्हणजे कुठल्या विशिष्ट एका समाजाच्या मधलं येत नाही, त्यांना पूर्ण महाराष्ट्र सांभाळायचा आहे. मग प्रत्येक ठिकाणी आता प्रत्येक समाजाची वेगवेगळी भूमिका झाली. आम्हाला एवढं आरक्षण पाहिजे, आम्हाला एवढं आरक्षण, एवढं पाहिजे, एवढं पाहिजे. एक महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून देवेंद्रजींनी जे निर्णय मागच्या 10 वर्षामध्ये घेतले, कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता. बरोबर, त्याच्या अगोदर तुमचा कोणी मुद्दा केलं का? या सामाजिक निमित्ताने समतेचं कळला. काम. आता आपण श्रीहरी अणे सरांकडे पुन्हा एकदा जाऊयात. आणि ज्या पद्धतीने म्हटलं जात आहे की दोन्हीही बाजूला ओबीसी आणि मराठ्यांना कुठल्याही हितसंबंधांना धक्का न लावता हे आरक्षण देता येणं शक्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? एकच पद्धत आहे हे करण्याकरता, आणि ती अतिशय कठीण आहे. याच्याकरता घटनेमध्ये दुरुस्ती करावी लागेल, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आणावी लागेल. ती पार्लमेंट करते, आणि त्या नेचरची जी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट राहील ती फक्त महाराष्ट्रालाच लागू होईल किंवा मराठा समाजालाच लागू होईल अशा स्वरूपाची नसून संपूर्ण देशात तत्सम असणाऱ्या जाती जमातींना लागू होणारी होईल. त्याचं रॅटिफिकेशन देशामधल्या 2/3 राज्यांना करण्याची गरज आहे. ही लंबी क्रिया जर करून ते करता येत असेल तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल. नाही तर मला हे सगळं आजचं भांडण उद्यावर ढकलणं, आजचा मोर्चा उद्या पुन्हा काढणं अशा पद्धतीने चालणारं दिसतंय. पण याचा अर्थ इतर समाजांच्या आरक्षणामधनं कुठेतरी कटोती होईल आणि 50% वरती हा आकडा जाण्याची शक्यता आहे, असाच याचा अर्थ होतो ना सर? 50% वर आकडा नेण्याकरता कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट लागेल. इतर कोणाच्याही आरक्षणांना हात न लावता एखाद्या SEBC कॅटेगरीमध्ये, मग तो महाराष्ट्रातला मराठा असो किंवा राजस्थानमधला ठाकूर असो किंवा हरियाणामधला अजून कोणी असो, त्यांच्याकरता मिळणाऱ्या आरक्षणांची तत्त्व काय आहेत आणि ती देण्याची क्रिया काय आहे हे घटनात्मक पद्धतीने ठरवल्याशिवाय हे आरक्षण तुम्हाला घटनेतून देणं अशक्य आहे. मग महाराष्ट्राने दिलं तसा वेगळा लॉ काढून दिला तर तो चॅलेंज होणार. ज्या लोकांच्या पोटावर पाय येतो, कदाचित तो ओबीसी क्लास नसेल तर उर्वरित वर्ग असेल देशातला किंवा राज्यातला, त्याचे लोक उठून त्या कायद्याविरुद्ध भांडण करणार, ते करणारच आहेत. ही भांडणं टाळण्याकरता केंद्र सरकारला जर हे मनावर घेऊन करायचं असेल तर त्यांना हे पार्लमेंटमध्ये करावं लागेल, आणि त्याच्याशिवाय सगळ्या राज्यांपैकी ॲटलिस्ट 2/3 राज्यांना हे रॅटिफाय करावं लागेल. नक्कीच. आणि याच अनुषंगाने आजच्या दिवसाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा प्रश्न आहे महेश लांडगे यांना, की आज मनोज जरांगेंनी एक मोठा आरोप केलेला आहे की त्या परिसरातली, आझाद मैदानाच्या परिसरातली खाण्यापिण्याची दुकानं, चहाची दुकानं बंद होती. हा मोठा आरोप आहे. आज अशी परिस्थिती असेल तर ती उद्याही तशीच राहणार आहे का? आपलं काय म्हणणं आहे? असं काही नाही आहे. हे पहा, गर्दी फार मोठ्या संख्येत आहे, त्यामुळं असं कुणी करणार नाही. हेच मी सांगतो आपल्याला. चुकीच्या पद्धतीनं काही बातम्या ह्या लोकांमध्ये पसरवल्या जात आहेत. तसं काही नाही आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आत्ताही त्याच भूमिकेत ठाम आहे मी. हे बघा, आत्ता या मराठा आरक्षणासंदर्भामध्ये अनेक राजकीय वारसा असलेले, ज्यांच्या कुटुंबामध्ये मुख्यमंत्री होती, मुख्यमंत्री म्हणून पद त्यांनी या महाराष्ट्राचं भूषवलंय, त्या कुटुंबातले अनेक वारसदार आता राजकारणात संविधानिक पदावर आहेत. ते सुद्धा या मोर्चाला पाठिंबा देत आहेत. मग त्यांचे वडील, त्यांचे पूर्वज जे मुख्यमंत्री म्हणून काम करत होते, त्यावेळेस त्यांना जमलं नाही काय द्यायला? हे पहा, या गोष्टीकडं कुणीही राजकीय पाहू नये. या ऐका ताई, माझं ऐका. मला हा विषय माझ्यासाठी भावनेचा आहे, माझ्यासाठी राजकारणाचा नाही आहे. म्हणून याच्यातलं जर योग्य दिशेने जायचं असेल, योग्य दिशेने जाऊन या आमच्या समाजाला न्याय मिळवून द्यायचा असेल, कुणालाही न दुखवता, कुणाचंही आरक्षण कमी न करता, तर जसं संविधानिक पदानं जसं सांगितलं, आपण सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे. आणि कुठल्याही राजकीय माणसाचं कुठलाही असा सल्ला आपण घेतला नाही पाहिजे ज्याच्यामुळं मुख्यमंत्री शेवटी या संदर्भामध्ये भूमिका घेणार. ही ठाम मलाही वाटतं, मला विश्वास आहे
कारण मागच्या 10 वर्षामध्ये आम्ही सभागृहामध्ये मांडले. बरोबर. सभागृहामध्ये या महेशजी, तुमची संदर्भात संवेदना कळते, पण त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न असा विचारायचा आहे की कुठेतरी मनोज जरांगेंना फडणवीसांचं सरकार उलथून पाडायचं आहे असा एक मुद्दा मांडण्यात आलेला होता भाजपकडनं, पण आज भाजपचेच आमदार सुरेश धस मनोज जरांगेंना भेटून आले होते. मग त्यांनाही सरकार उलथून पाडायचं आहे असं तुम्हाला वाटतं का? हाकेजी, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. हे बघा, मनोज जरांगे ज्या दिवशी मुंबईला निघाले त्याच दिवशी त्यांच्याच तोंडी हे वक्तव्य होतं की मला सरकार बदलावं लागेल किंवा अशा आशयाचं त्यांचं वक्तव्य होतं. त्यामुळं काही लोक याच्यावरती अलिगेशन करू शकतात, पण मी तुम्हाला विचारानं सांगेन, आता महेश दादा लांडगे यांनी जी भूमिका घेतली, खरं तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये 10% एससीबीसीचं रिझर्वेशन देऊन शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटला जे काही 10%चं रिझर्वेशन दिलंय, आता त्याचा लाभ गेल्या वर्षभरापासून या महाराष्ट्रामध्ये होतो आहे. प्रश्न उरतो तो असा आहे की बरोबर, मला वाटतं आपण या मुद्द्यावरती चर्चा केली आणि ही चर्चा अशी आहे जी न संपणारी आहे आणि आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. त्यामुळे आज तुम्ही आम्हा एबीपी माझावरती या सगळ्या मुद्द्यावरती चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण चर्चा आज इथेच थांबवतोय. धन्यवाद. आणि यानंतर आजच्या आमच्या प्रश्नावरती तुमचा कौल पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. पाहूयात महाराष्ट्राने काय कौल दिलाय. आजच्या प्रश्नासाठी एकूण 51,000 मतं आम्हाला आलेली आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा कौल असा आहे की एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंना आरक्षणावरनं फसवलंय हा उद्धव ठाकरेंचा आरोप पटतो का, यावरती 82% लोकांनी होय असं उत्तर दिलंय आणि 18% लोकांना असं वाटतंय नाही. आता यानंतर एबीपी माझाची या संदर्भातली भूमिका काय आपण जाणून घेणार आहोत. आमच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक आपल्याला सांगतील. पूर्वी आज सरकार आणि मनोज जरांगे या दोन्ही बाजूंनी अतिशय सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं. हेच आजच्या दिवसाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणता येईल. ना फार चिथावणीखोर भाषा, न शिवीगाळ, न आंदोलकांना विनाकारण भडकवण्याचा प्रयत्न दिसला, न सरकारकडून जरांगेंवर टीका होती, न कमी लेखण्याचा प्रकार होता. उलट शक्य तितका मान सन्मान देत दोन्ही बाजू सहकार्य करताना दिसल्या. पहिल्यापासून असलेला ट्रस्ट डेफिसिट म्हणजेच अविश्वास काही प्रमाणात तरी भरून निघालेला दिसला. अर्थात तो तसाच राहील याची खात्री कोणीही देऊ शकत नाही आणि किती काळ राहील हे सुद्धा कोणी सांगू शकत नाही. नाही म्हणायला संध्याकाळच्या भाषणात जरांगेंनी सरकारवरच दुकानं बंद ठेवल्याचा, आंदोलकांना पाणी न मिळू दिल्याचा, रोहित पवारांनी केलेल्या आरोपांचा पुनरुच्चार केला. नाही म्हणायला ही फायनल फाईट असल्याची घोषणा सुद्धा जरांगे पाटलांनी केली. नाही म्हणायला सरकारच दोन समाजात तेढ निर्माण करतंय असा आरोपही त्यांनी संध्याकाळी केला. नाही म्हणायला आंदोलकांचा लोंढा एवढा मोठा होता की मुंबईकरांना काही काळ कोंडीला सामोरं जावं लागलं. त्यातही कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी आंदोलक ते पोलीस प्रशासन सर्वच पातळीवर घेतलेले कष्ट दिसत होते. त्यामुळे थँक्यू मुंबई पोलीस आणि आंदोलकही. मुंबईत येण्यासाठी समर्थकांनी मनोज जरांगेंवर विश्वास ठेवला. मुंबई सुरळीत ठेवण्यासाठी जरांगे पाटलांनी समर्थकांवर विश्वास ठेवला आणि सरकारनं जरांगेंवर विश्वास ठेवला एवढं तरी आपण नक्कीच म्हणू शकतो. पण चर्चेतून, संवादातून सर्वांचं समाधान होईल असा तोडगा लवकर मिळाला नाही तर सहकार्याचं संघर्षात रूपांतर होईल याची झलकही जरांगेंच्या भाषणात आज संध्याकाळी पाहायला मिळाली. पूर्वी धन्यवाद सरिता. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.